की बाबा असे पण काही वृद्ध लोक की त्यांना ज्या महिला आहेत की त्यांना कुणाची साथ नाही आहे, पती म्हणजे त्यांचे मिस्टर नाही आहेत, त्यांनी आपलं दुःख कुणापाशी व्यक्त करणार, मुलांचा तर आधार नाही आहे. मग अशा लोकांसाठी आपण काय करणार आहे, वेगवेगळं केंद्र आपण हक्काचं त्यांचा की त्यांनी स्वतःचा हक्काचं स्थान असं म्हणावं अशा लोकांसाठी आपण वेगवेगळं केंद्र करणार आहे की त्याच्यामध्ये ते एकमेकांचे दुःख एकमेकांमध्ये शेअर करावे. आणि ज्यांना अजिबात कुणाचाच आधार नाही आहे तर त्याला त्यांच्यासाठी आम्ही मोफत औषधोपचार सेवा चालू करणार आहे की बाबा आमच्याकडून नितीन भाऊ म्हणा किंवा मी म्हणा आमच्या दोघांकडून जेवढं होईल तेवढं आम्ही त्या लोकांचा, ते एक मुलगा या नात्याने आणि मी एक मुलगी या नात्याने आम्हा दोघांना जेवढं करता येईल त्या लोकांसाठी आम्ही दोघं करणार आहे असा आमचा विचार पहिलाच ठरलेला आहे. आणि याच्यामध्ये आम्ही आमच्या कामामध्ये कोणती कसरत करणार नाही. सांडपाणी किंवा गटार योजना ही जी समस्या आहे या समस्येकरता आपण काय तयारी केली? अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना 10 वर्षापासून साधारण सुरू आहे सगळीकडे. आता काही ठिकाणी काय झालं की लाईन कमी व्यासाच्या टाकलेल्या आहेत. ते कमी व्यासाच्या लाईन टाकल्यामुळं चोकअपचं प्रमाण वाढतं, ड्रेनेज लाईन चोकअप होतात. पण आम्ही प्राधान्याने असा विचार करतोय, खास करून गव्हाणीचा भाग असेल, लोंढेवाड्याचा भाग असेल किंवा आता फुगेआळीपासनं ड्रेनेजची लाईन टाकलेली, तिथं आता मोठ्या व्यासाच्या लाईनी टाकल्यात. आणि आता काही मोठ्या व्यासाच्या लाईनी आम्ही ज्या भागात नसतील किंवा जिथं चोकअप होतंय आता ते आम्ही आता साधारण ताई आणि मी बहुतेक ठिकाणी फिरलेलो आहे. ते फिरून आमच्या असं लक्षात आले की या ठिकाणी साधारण मोठ्या व्यासाच्या लाईनी टाकल्या आणि त्यांचा स्लोप जर नॅचरल व्यवस्थित ठेवला तर हे चोकअपचं प्रमाण भविष्यात कमी होईल. कमी होण्यापेक्षा ते राहणार सुद्धा नाही. ताई, माझा पुढचा प्रश्न आपल्याकरता, एक महिला म्हणून महिलांकरता आपल्याकडे कोणत्या अशा योजना आपण तयार केल्यात? कारण या भागातल्या किंवा प्रत्येक भागातल्या महिला ह्या महिलांकडे मोठ्या आशेने बघतायत, तर त्याकरता आपण काय करणार? ज्या महिलांना बाबा त्यांचं शिक्षण नाहीये पण त्यांना काहीतरी रोजगाराची आवश्यकता आहे, त्या अशा महिलांना बचत गटामार्फत आपण त्यांना त्यांच्या बचत गट, अनेक बचत गट आपण स्थापन करून आपण त्यांना रोजगार देणार आहे. काही पालिकेच्या बऱ्याच योजना आहेत की ज्या महिलांसाठी खास आहे, तर मी नितीन भाऊंच्या जोडीने आम्ही दोघं मिळून त्या महिलांपर्यंत पोहोचवणार आहे. निवडणुका दर 5 वर्षाला येतात, पण एक वेळ निवडून आल्यानंतर बरेचदा असं पाहण्यात येतं की तो निवडून आलेला प्रतिनिधी 5 वर्षापर्यंत त्या जनतेला तोंड दाखवत नाही. का हीच अपेक्षा आम्ही आपल्याकडून करावी? असं नाहीये. आता ताईंच्या वतीने सुद्धा याचं उत्तर मीच देतो आपल्याला की आज सीमाताई आणि मी स्वतः आज या परिसरामधल्या बहुतेक जनतेने पाहिलेलं आहे. त्याच्या प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दोघेही सहभागी असतो. सामाजिक प्रश्न असतील, सामाजिक उत्सव असतील, प्रत्येक समाजामध्ये जे जे कार्यक्रम होतात त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमची उपस्थिती असते. आणि ती आज नाही, निवडणुकीमुळे नाहीये. गेली 15 ते 20 वर्ष आम्ही प्रत्येक ठिकाणी सहभागी असतो आणि हा सहभाग आमचा येथून पुढे कायम राहील. निवडणूक हे एक माध्यम आहे की या माध्यमातून आम्हाला फक्त जनतेपर्यंत पोहोचून आम्हाला राजकीय पाठबळ वापरून जनतेची सेवा करायची. ताई, या प्रश्नाचं उत्तर मला आपल्याकडूनही अपेक्षित आहे, कारण ही संपूर्ण जनता आपल्याकडे डोळे लावून बसलेली आहे. आताच नितीन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जनतेची कोणतेही म्हणजे आनंदाचा क्षण असो अथवा दुःखाचा क्षण आम्ही तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. आता निवडणुका काय येतात, दर 5 वर्षांनी निवडणुका येतात जातात, जनतेपुढे जायचं, हात जोडायचं, मतं मागायची, काम आले की घरामध्ये बसायचं, ही आमची कामाची पद्धत नाही आहे. आमची कामाची पद्धत आतापर्यंत जनतेने आम्ही आता इथून ठीक आहे 5 वर्षांनी आता निवडणूक आलेल्या आहेत, आता इथे ह्याच्या मागच्या वेळेस पण आम्ही काय केलंय ते त्यावेळेस निवडणुका होत्या का आता निवडणुका होत्या म्हणून आम्ही करतोय? तसं नाहीये. बोलून नाही दाखवत, आम्हाला कामं करून दाखवायची, लोकांसाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. आमच्या पण हृदयामध्ये लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. आमचं काम फक्त एकच आहे, आमच्या वॉर्डाचा विकास, आमच्या भोसरी गावठांचा विकास, धावडे वस्तीचा विकास आणि लोकांची सेवा. बाकी आम्हाला काही नाही. अजूनपर्यंत कुणी काही केलं नाही ते आम्हा दोघांना करून दाखवायचं आहे. आणि लोकांनीही पुढे विचार करावा. जे लोक आता म्हणतात ना की निवडणुकासाठी हे करतात आहे, तर हा त्यांचा चुकीचा समज आहे. आणि तो समज आम्ही त्यांना विचारच करायला पाहिजे की बाबा नाही, आपला हा समज चुकीचा होता, ह्यांनी करून म्हणजे बोलून नाही दाखवलं तर करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मी अजूनही तुम्हाला सांगते, आम्ही हे निवडणुकीसाठी करत नाहीये, तर आम्हाला लोकांची सेवा करायची आहे म्हणून आम्ही करतोय. ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये समजा या जनतेने आपल्याला कौल दिला, आपण निवडून आला, तर 5 वर्षामध्ये आपण आपल्या प्रभागाकरता वेळ देणार आहात? किती वेळ देणार आहात?
किती वेळ देणार म्हणण्यापेक्षा आम्ही फक्त प्रभागाचाच विचार करतात आहे. आमच्या अशा काही योजना आहेत की बाबा आपल्या आता तुम्ही भोसरीमध्ये म्हणा किंवा पिंपरी चिंचवडमध्ये म्हणा, तुम्ही प्रत्येक प्रभाग बघा, खूपच म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा आलेली आहे. बराच तो प्रभाग म्हणजे विकसित आहे. त्या मानाने पिंपरी चिंचवड म्हणलं तर आमचं भोसरी गावठाण दुर्लक्षित झालेला भाग आहे. सांडपाण्याची हे असेल, पाण्याच्या प्रॉब्लेम असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, तर त्याच्या बाबतीत आमचा भोसरी गावठाण खूपच लांब आहे. भोसरी गावठाण म्हणण्यापेक्षा आता आम्ही धावडे वस्तीवरती फिरतोय दोघं पण, अक्षरशः नाकाला रुमाल लावून आम्हाला फिरायला लागतंय. आम्ही तिथं फक्त फिरतोय तर आम्हाला इतका त्रास होतोय म्हणजे जाणवतोय की बापरे ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे. जे लोक तिथं राहतात त्यांचा प्रॉब्लेम काय असणार आहे हे कोणी विचार करायचा? हा विचार आपण करायचा आहे ना. आपण कशासाठी उभं राहतोय? लोकांची सेवा करण्यासाठी उभं राहतोय आपण. त्याच्यामुळं पहिले प्रश्न आम्ही ते मार्गी लावणार. आरोग्याचा प्रश्न असेल तो मार्गी लावणार आहे. माता आणि मुलांच्यासाठी ज्या काही नवीन योजना आता गव्हर्नमेंटने चालू केल्यात त्याही आम्ही तिथं विकसित करणार आहे. भोसरी विधानसभेचे लाडके नेतृत्व विलास लांडे पाटील यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आणि त्यांनी केलेली कामं, त्यांनी केलेल्या काही योजना असतील भोसरीसाठी त्या तर त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. अजून त्यांच्या अजूनही काही योजना आहेत की त्या राबवायच्या आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही अजून तिथपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. त्याचं आम्ही फक्त एक छोटंसं रोपटं आहे की त्यांच्या आशीर्वादाने आम्ही तयार होतोय आता. आणि फक्त त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला की ते रोपटं फुलायला, फळायला, बहरून यायला. आणि आम्हाला माहिती आहे त्यांच्या आशीर्वाद आमच्या दोघांच्या पाठीशी आहे, ते आम्हाला मिळणारच. आणि ते विलास लांडेंसारखं मार्गदर्शन त्यांचं आम्हाला मिळतंय आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघंही काम करतोय. हे आमचं नशीबच. आणि यातच मला वाटतं आमचा विजय निश्चित आहे. याचबरोबर मी आपल्या दोघांचेही मनोमन धन्यवाद, आभार मानतोय. धन्यवाद. नमस्कार, मी दत्ता ज्ञानेश्वर फुगे, राहणार भोसरी गावठाण. प्रभाग क्रमांक 35मध्ये सौ सीमा दत्तात्रय फुगे या राष्ट्रवादीकडनं इलेक्शन लढवत आहेत. 2002 साली आपण पाहिलं गेलं तर पॅनल पद्धत होती. 2007 साली वार्ड पद्धत होती आणि आता परत 2012 साली पॅनल पद्धत आलेली आहे. म्हणजे एका प्रभागामध्ये 2 नगरसेवक इलेक्शनला उभे राहू शकतात एकाच पक्षाकडनं. पुरुष ओपनमधनं ॲडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे हे उभे आहेत व ओबीसी महिलाकडनं सौ सीमा दत्तात्रय फुगे ह्या राष्ट्रवादीकडनं उभे आहेत. असा विचार आपण केला तर भोसरी गावठाण 10 गाव दुसरी तेव्हा 1 गाव भोसरी असं म्हणलं जातं. म्हणण्याचा हेतू असाच की आपल्या भोसरीमध्ये आज सर्व काही मिळालेले, सर्व काही नगरसेवक झालेले आहेत, काही लोक आमदार झालेले आहेत. ॲडव्होकेट नितीन लांडगेचे वडील ज्ञानेश्वर लांडगे हे आमदार होऊन गेलेले आहेत. आमचे गाववाले जेवढे आहेत एक विचार करतात, मी एक गरीब परिस्थितीनं वर आलेलो माणूस, गरिबीतनं कसा वर आलो, काय आलो हे लोकांना सांगण्याची काही गरज नाही आहे. लोकांनी मला जवळनं पाहिलेलं आहे मी कसा होतो, पहिला काय होतो. 3 वर्षापूर्वी मला जर बसने जायचं म्हटलं तर खिशामध्ये 10 रुपये नसायचे, पण आज नक्कीच मी चांगल्या गाडीत पण फिरू शकतो. याचा हेतू असा की मी कोणाचं वाईट केलं नाही आणि वाईट नाही केलं म्हणून आज चांगले दिवस पाहतोय. आणि चांगले दिवस पाहतोय म्हणूनच आम्ही राजकारणात उतरलेलो आहे की लोकांची फक्त सेवा करण्यासाठीच. लोकांची सेवा ह्याच्यासाठी करायची आहे की आम्ही ज्या गरिबीतनं वर गेलो, असे समोर जे काही लोक आम्हाला दिसतात की त्यांची परिस्थिती कशी आहे, मग त्यांना जी गरिबी त्यांच्यावर आहे ती गरिबी दूर कशी व्हावं. आपल्या गावठाणमधनं ज्या परिस्थितीमध्ये लोक आज राहतात, जी सुविधा त्यांना उपलब्ध होत नाही, त्या सुविधा कशा उपलब्ध करून द्यायच्या ह्याची आम्ही नक्कीच वाट पाहत आहे. आज आमच्याकडे काही नाही आहे, पण आम्ही वार्डामध्ये आमच्याकडनं जेवढं काय होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पण जोपर्यंत आमच्याकडे पद नाही तोपर्यंत आम्ही याच्या पुढचे काय आमचे स्वप्न आहेत ते पूर्ण करू शकत नाही. आपल्या गावठाणमधनं विरंगुळा केंद्र उभा करायचं आहे. बाकी दावडे वस्ती झालं, ज्या भागामध्ये आज तिथं रोडची व्यवस्थित रोड नाही आहेत, बाकी स्वच्छता नाही आहे, काही ड्रेनेज लाईन फुटलेल्या आहेत, ह्या ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या सर्व सॉल्व करण्यासाठी आम्हाला एक पदाची आवश्यकता आहे. ते पद म्हणजे नगरसेवक पद. ह्यासाठी माझी मिसेस सीमा दत्तात्रय फुगे या राष्ट्रवादीकडनं इलेक्शन लढवित आहेत. जे युवक बेरोजगार आहेत यांना व्यवसाय उपलब्ध करून देण्याचं काम निश्चित मी करणार आहे. आज आपल्या प्रभागामध्ये महिला बचत गट आहेत, त्यांच्यासाठी निश्चित आम्ही एक चांगल्या प्रकारचे नियोजन आखलेले आहे. आमच्याकडनं त्यांना
आर्थिक मदतीची जर गरज असेल निश्चित आम्ही आर्थिक मदत देऊन महिला बचत गटांना चांगल्या प्रकारे काहीतरी व्यवसाय सुरू करून देण्याचं काम आमच्याकडनं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यातच जे आज व्यावसायिक आहेत, शिक्षित आहेत, पण त्यांना आर्थिक मदत खूप कमी आहे, असे जे काही एज्युकेटेड स्टुडंट किंवा जे काही लोक असतील यांना निश्चित आम्ही अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं काम दोघं सीमा फुगे व दत्ता फुगे निश्चित करू. आमच्या भोसरीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री विलास शेठ लांडे पाटील हे आमचे आधारस्तंभ असूनही त्यांच्याकडनं आम्हाला जे काही शिकायला मिळाले आहे ते कमीच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सीमा फुगे व दत्ता फुगे दोघंही चाललेलो आहोत. त्यांचा आधार आम्हाला खूप मोठा आहे. त्यांनी आज जे काय भोसरीचा कायापालट केला आहे त्या कायापालटाचा आधार घेऊनच आम्ही ह्या भोसरी गावठाणमध्ये इलेक्शनला उभे आहोत. व जाता आता मला एकच सांगायचं आहे ते म्हणजे गिव्ह अस वन चान्स, गिव्ह अस वन चान्स, वी विल गिव्ह यू ऑल चान्सेस. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 35चा विकास करणारा एकच पक्ष, एकच आमदार व त्याचे 2 शिलेदार सीमाताई फुगे व नितीन दादा लांडगे. तेव्हा लक्षात ठेवा, मतदानाची तारीख 16 फेब्रुवारी 2012. निशाणी राष्ट्रवादीचे घड्याळ.